आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई कोणती असते माहिती आहे का? ती दुसऱ्यांशी नसते, ती परिस्थितीशी नाही. ती असते स्वतःशी, स्वतःच्या मनाशी, भीतीशी, आळशीपणाशी, शंका आणि न्यूनगंडाशी. आणि ही लढाई जो जिंकतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जिंकतो. आता हा अंतर्गत संघर्ष म्हणजे काय? आपल्याला अनेकदा वाटतं की मी खूप मेहनत करतो, पण यश मिळत नाही. पण खरं कारण असतं आपली अंतर्गत लढाई आपण अजून जिंकलेली नसते. दुसऱ्यांवर विजय मिळवणं ताकद दाखवतं, पण स्वतःवर विजय मिळवणं आत्मज्ञान दाखवतं. आपल्याच मनातले विचार, आळस, घाबरटपणा, तुलना हे सगळं अदृश्य शक्ती. आपल्याच मनातले विचार, आळस, घाबरटपणा, तुलना हे सगळे अदृश्य शत्रू आहेत आणि त्यांच्याशी रोज एक युद्ध चालत असतं. आपल्या मनाच्या प्रमुख 3 शत्रूंना ओळखा. पहिलं म्हणजे भीती. तुम्हाला अपयशाची भीती वाटते का? लोक काय म्हणतील याची भीती वाटते का? भीती ही मनाला जखडणारी एक साखळी आहे. ती तोडायची असेल तर तुमच्या धैर्याला रोज चालना द्यायला हवी. भयावर मात केली की आयुष्य एक वेगळीच उंची गाठतं. दुसरं म्हणजे आळस. आपण सगळं करू शकतो, पण म्हणतो उद्या करू. हा उद्याच आपल्या स्वप्नांचा शेवट करतो. एक यशस्वी माणूस आळशी नसतो, तर तो शिस्तबद्ध असतो. तिसरं म्हणजे आत्मशंका. मी कुठे इतकं मोठं करू शकतो? हीच वाक्य आपले आयुष्य छोटं ठेवतात. तुमच्यावर विश्वास ठेवणारा कोणी नसेल तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. ही अंतर्गत लढाई जिंकण्यासाठी 3 पावलं आहेत. ती तुमचं मन, शिस्त आणि आत्मविश्वास घडवण्याची एक प्रक्रिया आहे. पहिलं म्हणजे मॉर्निंग मिरर टॉक. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवून करा. त्यासाठी काय करायचं? रोज सकाळी आरशासमोर उभं राहा. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून खालील 3 ते 5 वाक्य ठामपणे आत्मविश्वास ठेवून बोला. मी सक्षम आहे. मी माझ्या स्वप्नांसाठी झगडतोय. कोणतंही आव्हान मला तोडू शकत नाही. मी अपयशांमधून शिकतो, हरत नाही. माझं आयुष्य माझ्या हातात आहे. यामुळे काय होतं? तर दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते. मनातील शंका दूर होते. मेंदू तुमच्या बोललेल्या शब्दांवर विश्वास ठेवू लागतो. आत्मविश्वास हळूहळू वाढू लागतो. आपण इतरांवर विश्वास ठेवतो, पण स्वतःवर मात्र कमी विश्वास असतो. मिरर टॉक तुमचं मन पुन्हा तयार करतं. दुसरं म्हणजे दररोजची शिस्तबद्ध कृती करा. मनाला दिशा द्या, तर तुमचं मन तुमच्यासाठी काम करतं. आता यासाठी काय करायचं? तुमचा प्रत्येक दिवस रिच्युअल्सने बांधा. म्हणजे तुम्ही ठरवलेल्या गोष्टी स्वतःसाठी अनिवार्य करा. मॉर्निंग रुटीन सेट करा. लवकर उठणं, व्यायाम, ध्यान करणं, मिरर टॉक, दिवसभराचं लक्ष लिहिणं. रोज रात्री दिवसभर काय साध्य केलं ते लिहा. काय चुकलं ते शांतपणे स्वीकारा. दुसऱ्या दिवसाचं प्राथमिक नियोजन करा. यामुळे काय होतं? मन भटकणं थांबतं. आळसावर नियंत्रण येतं. तुमचा दिवस तुमच्या नियंत्रणात येतो. शिस्त अंगवळणी लागते. लक्षात ठेवा, जिथे शिस्त आहे तिथेच प्रगतीचा पाया घातला जातो. तिसरं म्हणजे कृतज्ञता आणि आत्मपरीक्षण. आत्मा शांत असेल तेव्हाच मन शुद्ध निर्णय घेऊ शकतं. यासाठी काय करायचं? रोज 5 मिनिटांचं लेखन. रोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. जसं की माझ्या कुटुंबाबद्दल मी आभारी आहे. माझ्याकडे शिकण्यासाठी मोबाईल आहे हे मी माझं भाग्य समजतो. आज मला शांत वेळ मिळाला याबद्दल मी कृतज्ञ आहे. दुसरं म्हणजे आत्मपरीक्षण करा. रोज स्वतःला 2 प्रश्न विचारा आणि उत्तरे लिहा. आज मी काय चांगलं केलं? मला काय सुधारायचं आहे? यामुळे काय होतं? तर तुम्ही नकारात्मकतेपासून दूर जाता. मनात समाधान, स्थिरता निर्माण होते. चुकीची वागणूक कळते आणि सुधारणा शक्य होते. तुम्ही होतयकडे नाही तर करतोयकडे वळता. मनात कृतज्ञता असेल तर संघर्ष जरी असले तरी मन शांत राहतं. तुम्ही जेव्हा ही लढाई जिंकता तेव्हा तुमच्या नजरेत आत्मविश्वास असतो. वागण्यात
ठामपणा असतो आणि आयुष्यात स्पष्ट दिशा असते. ही विजयाची भावना म्हणजे अंतर्मनाचं समाधान, आत्म्याचं सामर्थ्य आणि मनाचा विश्वास. ती कधी खरेदी करता येत नाही, फक्त मिळवता येते स्वतःच्या प्रयत्नांनी. बाहेरचं जग जिंकायचं असेल तर आधी तुमचं आतलं जग शांत, सकारात्मक आणि प्रबळ असायला हवं. आजपासून ठरवा, आता मी स्वतःशी लढेन, स्वतःवर जिंकेन. मनात शंका आली, आळस आला, भीती वाटली तर एकच वाक्य मनात ठेवा, मी माझा सर्वात मोठा शत्रू आहे, पण मीच माझा सर्वोत्तम योद्धा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी माझी अंतर्गत लढाई लढणार आहे. आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.